नमस्कार. जय महाराष्ट्र. व्यासपीठावर इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि त्याचबरोबर या चळवळीमध्ये जे खऱ्या अर्थाने गेली वर्षानुवर्ष काम करतायत, ते सर्व डॉक्टर दीपक पवार आणि त्यांचे सहकारी, या सगळ्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन अशा गोष्टीसाठी करीन, की विविध विचारसरणीचे विविध राजकीय पक्ष आज त्यांनी या मराठीच्या विषयावरती त्या सगळ्यांना एका व्यासपीठावर आणलं आणि त्याबद्दल त्या सगळेच अभिनंदनास पात्र नक्कीच आहेत. आणि इथे इतका वेळ हा कार्यक्रम सुरू असताना समोर बसलेली मंडळी जी मराठी प्रेमी आहेत त्यांचंही मी तितकंच अभिनंदन करीन. आणि त्यानंतर पत्रकार बंधू ते सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करीन, कारण मराठीच्या विषयाला नेहमी संकुचित म्हटलं जात असताना मगाशी दीपक पवार साहेबांनी एक सांगितलं की ते कुठेतरी गेले होते निमंत्रणासाठी आणि त्यावेळेला पत्रकार त्यांच्या मागे चालत होते. एवढं असा अनुभव त्यांनी आयुष्यामध्ये कधी घेतलेला नाहीये. तर या अनुभवाचं कारण मी तुम्हाला सांगतो, की आता जनमानसाचा कानोसा जर तुम्ही घेतलात, तर त्याच्यामध्ये हा हिंदी सक्तीचा विरोध इतका खालपर्यंत गेलेला आहे,